गीत आहे जे कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं आहे. तेव्हा त्या ठिकाणी मी असताना जे काही कार्यक्रम अनुभवले त्याच्यामध्ये ते विद्यापीठ गीत ऐकलं आणि कुठेतरी एक प्रेरणा आतून संचारली आणि मला वाटलं की आपल्या बाबांच्या संस्थेला देखील एक स्वतःचं गीत असलं पाहिजे. ती कुठेतरी ती प्रेरणा आणि सर्वांना टाकली म्हणा किंवा त्याप्रमाणे ती उमलली आणि सरांशी नंतर कॉन्टॅक्ट झाला आणि सर म्हणाले की तू तर छान लिहितोस, संस्थेशी जोडलेला आहेस, संस्थेचा विद्यार्थी आहेस, सगळं काही तू अनुभवतोस, बघितलेलं आहे अगदी जवळ, तेव्हा गीत लिहिण्याचा प्रयत्न तूच कर, अशी एक मोठ्या प्रकारची जबाबदारी मी म्हणेन की दिली. आणि लहान तोंडी मोठा घास म्हणून मला सांगायला इथे आवडेल की नंतर सरांना त्या गीतामध्ये किंवा जे काही मी रचना सरांना दाखवली त्याच्यामध्ये काय भावलं, त्यांनी काय पाहिलं माहीत नाही, परंतु सरांनी त्याला महामानव बाबा आमटे संस्थेचं संस्था गीत म्हणून मान्यता दिली. त्या ओळी अशा आहेत, संस्था गीताच्या ओळी सांगतो आणि या ठिकाणी व्यासपीठाची रजा घेतो. गतकाळाचा तिमिर घालवून स्वयंप्रकाश होऊ, रोज नव्याने जन्म घेऊ, रोज नव्याने जन्म घेऊ. अर्थात हेच की या पारधी समाजामधला किंवा या सर्व मुलांचा, या उपेक्षित मुलांचा जो गतकाळ आहे, जो गेलेला भूतकाळ आहे, तो त्या पालामध्ये जगण्यामध्ये गेलेला आहे किंवा गुन्हेगारीचा शिक्का स्वतःवरती घेऊन तो काळ गेलेला आहे आणि तो काळ आता आपल्याला दूर करायचा आहे. त्यांच्या जीवनामधला तो तिमिर, तो अंधार दूर करायचा आहे. नवे नवे तर दूर होतोय आणि या ठिकाणी आल्यानंतर ते मुलं स्वतःच सक्षम होत आहेत. कशानंतर शिक्षणामुळे आणि त्यांचा जो काही शिक्षणाचा वसा